नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीने आपण सगळे एका अनोख्या नात्याने जोडले गेलो आहोत. आपण सगळ्यांनाच आता व्हॉट्सॲपद्वारे देखील कनेक्ट करता येणार आहे. STCच्या व्हॉट्सॲप चॅनलवर मराठी साहित्य, लेख, कथा, प्रवास वर्णन, विनोद आणि बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहोत. या चॅनलला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अजूनही तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जवळपास 78% प्रेक्षक अजूनही असे आहेत की जे सबस्क्राईब न करता चॅनलवर पब्लिश केलेल्या गोष्टी नियमित ऐकतात. जर तुम्हीही त्या 78% पैकी असाल तर बघा, थोडा विचार करा, सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही. केलं तर उत्तमच आहे आणि करावं अशी अपेक्षा आहे. सादर करीत आहोत कथेचा 28वा भाग, मायाला नकोय मीतची काळजी. मोबाईल स्क्रोल करत असतानाच थोड्या वेळाने मीतला झोप लागली. सुजय आणि लिशासोबतच्या ग्रुपवर त्याने मेसेज केला होता. लिशाने मीतने पाठवलेला मेसेज वाचला. मीतचा सॉरी मेसेज वाचून ती आश्चर्यचकित झाली. जो माणूस आजपर्यंत एकदा सुद्धा सॉरी बोलला नव्हता त्याने चक्क आज स्वतःहून सॉरी असा मेसेज केला होता. वाह, मान गए माया तुम्हे, हे तूच करू शकतेस, लिशा स्वतःशीच पुटपुटली. फक्त सॉरीने काही होणार नाही. माया हॉस्पिटलवरून घरी आल्यावर मला आणि सुजयला डिनरला बोला, मग ठरवू तुला माफ करायचं की नाही. भाजी सप्पकच झाली होती रे, तुझ्यासारख्या तिखट माणसाला तिखट लागली असेल. लिशाने ग्रुपवर मेसेज केला आणि झोपली. नेहमीप्रमाणे मायाला पहाटे 5 वाजता जाग आली. बेडवर बसून तिने आजूबाजूला पाहिले. तिची नजर शांतपणे झोपलेल्या मीतवर पडली. मीतला हॉस्पिटलमध्ये परत येण्यासाठी तिने मनाई केली होती, तरी देखील तो परत आला होता. तो परत का आला होता? फक्त माझी काळजी म्हणून आला होता की आणखी काही वाटत असेल त्याला? त्याच्यासोबत लग्न झाल्याने त्याला माझी जबाबदारी वाटत असेल का? असे सगळे प्रश्न तिच्या डोक्यात घोळू लागले. पण काहीही असू देत, तो कसाही वागू देत, त्याचा स्वभाव कितीही शिष्ट असला तरी शेवटी एक जेंटलमन माणूस होता याची जाणीव मायाला झाली. तिने मोबाईल हातात घेतला. मोबाईलवर तिला नोटिफिकेशन दिसलं. ॲडेड यू इन फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप. तिने व्हॉट्सॲप उघडलं. फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुपमध्ये तिला लिशाने ॲड केलं होतं. तिला छान वाटलं. ती स्वतःशीच हसली. तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की या वयात तिला नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. मीतच्या माध्यमाने एक एक माणसे ती जोडत होती. पण एका वर्षानंतर ज्या वेळेस या सगळ्यांपासून दूर होणार त्यावेळेस कसं होईल असा विचार तिच्या मनामध्ये येऊन गेला. तिचं पोट अजूनही थोडं दुखत होतं. आणखी थोडा वेळ झोपावं असं तिला वाटलं. ती परत झोपली. जवळपास 7 वाजायच्या सुमारास तिला जाग आली. फ्रेश होऊन आजोबांना भेटायला जायचं तिने ठरवलं. फ्रेश होण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. रूममधल्या त्या आवाजाने मीतला जाग आली. त्याने मायाच्या बेडकडे नजर टाकली. माया तिथे नव्हती. ती बाथरूममध्ये गेल्याचं त्याला लक्षात आलं. तो उठून माया बाहेर यायची वाट बघत बसला. थोड्या वेळाने माया बाहेर आली. मायाला अजूनही थोडा अशक्तपणा जाणवत होता. अशक्तपणामुळे मायाचा तोल गेला. स्वतःला सावरायला तिने बाथरूमच्या बाहेर असलेल्या बेसिनचा आधार घेतला. माया, काय करत आहेस? मीत लगबगीने उठला आणि तिला सावरण्यासाठी तिच्याकडे धावला. अरे, इतकं काही नाही, थोडंसं अडखळले मी. जर परत अशक्तपणा आला आहे हे त्याला कळलं असतं तर त्याने कालच्यासारखं आणखी एकदा हॉस्पिटल डोक्यावर घेतलं असतं असं तिला वाटलं. मीत तिच्याजवळ येऊन थांबला. त्याच्या विस्कटलेल्या केसावरून त्याने हात फिरवला. आजोबांना भेटायला जाण्याआधी मी फ्रेश होण्यासाठी गेले होते. आरशाकडे वळत माया म्हणाली. जर ती तशीच थांबली असती तर दिवसभर त्याच्याकडेच बघत बसली असती.
त्या विस्कटलेल्या केसांमध्ये सुद्धा तो खूप आकर्षक दिसत होता. इतक्या सकाळी सकाळी? त्याने विचारले. काल मायाला जेमतेम चालता येत होतं आणि ती आता हॉस्पिटलमध्ये फिरू पाहत होती. यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. इकडे ये. आरशासमोर थांबलेल्या मायाच्या हाताला त्याने पकडलं आणि तिला ओढून बेडच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी निघाला. डॉक्टरांनी चेकिंग केल्यानंतर ती बरी आहे असे सांगितल्याशिवाय तो तिला कुठेही फिरू देणार नव्हता. मायाला तिच्या हातांवरील मीतच्या हाताचा उबदारपणा जाणवला. तो खरोखरच मॅजिकल स्पर्श होता. जेव्हा तिने राजला डेट केलं होतं तेव्हा ती खूप संवेदनशील होती आणि तिने जास्ती वेळा त्याचा हात धरला देखील नव्हता. पण जेव्हा कधी तिने त्याचा हात पकडला होता तेव्हा सुद्धा तिला आत्ता जसं जाणवत आहे तसं जाणवलं नव्हतं. इथे बस. बेडकडे बोट दाखवत मीत म्हणाला. डॉक्टर जोपर्यंत सगळ्या टेस्ट करून तू व्यवस्थित आहेस असं सांगत नाहीत तोपर्यंत ही खोली सोडून तू जाऊ शकत नाहीस, मीत म्हणाला आणि बाथरूमकडे निघाला. ही रूमच नव्हे तर त्या बेडवरून देखील उठून बसायची तुला परवानगी नाहीये, तो पुढे म्हणाला. मी आता ठीक आहे. मला आता फिरण्यासाठी डॉक्टरांच्या परवानगीची गरज नाही. बाथरूमचा दरवाजा उघडत आतमध्ये जात असलेल्या मीतला माया म्हणाली. मीतने तिच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो बाथरूममध्ये गेला. माया बेडवर विचार करत बसली. ती जेव्हा बाथरूमच्या बाहेर आली होती तेव्हा मीतबद्दल तिला असं का वाटत होतं असा विचार ती करू लागली. सध्या ती सिंगल आहे म्हणून तिला मीतबद्दल असं वाटत होतं का, की आणखी काही? कारण मीत सारख्या माणसाच्या प्रेमात ती पडेल हे तिला अशक्य वाटत होतं. काही जास्ती नाहीये, सगळं क्षणिक आहे. प्रेम वगैरे नाही करू शकत मी मीतवर. या विचारातून बाहेर पडणं आणि स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, माया स्वतःशीच पुटपुटली. तुला काही बोलायचं आहे का? मीत बाथरूमच्या बाहेर आला. बेडवर काहीतरी विचार करत स्वतःशीच काहीतरी पुटपुटणाऱ्या मायाला त्याने विचारलं. मला दादूंना भेटायला जायचं आहे आणि त्यासाठी मला डॉक्टरांच्या परवानगीची गरज नाही, मीतबद्दलच्या आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करत माया म्हणाली आणि बेडवरून उठून रूमच्या दरवाजाकडे जायला निघाली. थांब तिथेच. तुला चांगल्या भाषेत सांगितलेलं समजत नाही का? मी सांगितलं ना तुला की जोपर्यंत डॉक्टर परवानगी देत नाहीत तोपर्यंत तू इथून कुठेही जाऊ शकत नाहीस, तिच्याकडे जात मीत म्हणाला आणि तिचा हात पकडून परत तिला बेडवर बसवण्यासाठी निघाला. मायाच्या थंड हाताचा स्पर्श त्याला जाणवला. तिचे हात इतके थंड कसे असू शकतात असा प्रश्न त्याला पडला. ते हात जादुई होते, ज्यांनी त्याच्यासाठी त्या दिवशी त्याच्या आवडीचे पराठे आणि पॅनकेक्स बनवले होते. मी याआधीही डॉक्टरांच्या मदतीशिवाय अशा परिस्थितीतून गेलेली आहे, माया म्हणाली. या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नॉर्मल होत्या आणि मीतने सुद्धा त्याचा जास्ती विचार करू नये असं तिचं म्हणणं होतं. पण मीतसाठी हे सगळं नवीन होतं, त्यामुळे त्याच्या दृष्टीने या सगळ्यांना गांभीर्याने घेणं गरजेचं होतं. आत्तापर्यंत जे झालं असेल ते असेल, पण आता तू राजाध्यक्षांची सून आहेस, त्यामुळे पूर्ण बरं होण्याआधी तू असं काहीही करू शकत नाहीस, मीत थोडा कडकपणेच बोलला. त्याच्या या वाक्याने मायाचा चेहरा पडला. जरी ती राजाध्यक्ष परिवाराची सून असली तरी तिच्या स्वभावात किंवा वागणुकीत काही बदल झालेला नव्हता आणि तिला तसा बदल करून देखील घ्यायचा नव्हता. ती मूलतः जशी आहे तशी सगळ्यांसमोर वावरायला तिला आवडलं असतं. आय एम सॉरी, तिचा हात सोडत मीत म्हणाला. तिला आपल्या या बोलण्याचं वाईट वाटलं आहे हे त्याला जाणवलं. कशासाठी, मायाने विचारलं. मला खात्री नाही, पण मला वाटतं की जेव्हा मी तुझा उल्लेख माझी बायको किंवा राजाध्यक्ष परिवाराची सून म्हणून करतो ते तुला आवडत नाही, मीत म्हणाला. असं नाहीये मीत, मला ते आवडतं किंवा मला ते आवडत नाही हा विषय नाहीये.
मला मान्य आहे या कुटुंबाच्या स्टेटसला साजेसं असं राहणं मला गरजेचं आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न देखील करेल. पण केवळ राजाध्यक्ष परिवाराची सून म्हणून माझा जो मूळ स्वभाव किंवा माझी आयुष्य जगण्याची पद्धत मी बदलू शकत नाही. माया गंभीरपणे बोलली. आणि हो, अजून जवळपास 11 महिन्यानंतर आपण वेगळे होऊ, तेव्हा आपण दोघे असेच राहूयात जसं आपण आधी ठरवलं होतं, जसं आपण ऑफिस कलिग आहोत. तू माझ्यासाठी इतकं काही त्रास करून घ्यायची गरज नाहीये. मी स्वतःला व्यवस्थित सांभाळू शकते, माया पुढे म्हणाली. एका क्षणासाठी मीच स्तब्ध झाला. मायाबद्दल तो थोडा जास्तीच काळजी करत होता का असं त्याला वाटलं. आजपर्यंत त्याने आजोबांना सोडून कुणाची काळजी घेतली नव्हती. मग केवळ कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाला आहे तरी तो तिचा इतका विचार का करत आहे हे त्याला समजत नव्हतं. ठीक आहे, यापुढे असं काही होणार नाही याची मी काळजी घेईन, मीत म्हणाला. त्याच्या आवाजावरून तो आता चिडला आहे असं तिला जाणवलं. मी डॉक्टरांना बोलवून घेऊन येतो, पण त्याआधी तुला कुठं जायचं असेल तर तू जाऊ शकतेस किंवा तुला काय करायचं असेल तर करू शकतेस. तिच्याकडे न पाहत दुसरीकडे पाहत मीत म्हणाला आणि रूमच्या दरवाजातून बाहेर पडला. ठीक आहे, चिडू देत, पण एकमेकांची इतकी सवय लागणं चुकीचं आहे आणि मुळात त्याने माझी इतकी काळजी करायची काही गरज नाहीये, माया स्वतःशीच म्हणाली. मीत रूमच्या बाहेर पडला. डॉक्टरांना बोलवण्याआधी तो आजोबांच्या रूममध्ये गेला. त्याने आजोबांच्या रूमचा दरवाजा उघडला. आजोबा न्यूजपेपर वाचत बेडवर बसले होते. गुड मॉर्निंग दादू, कसे आहात तुम्ही? रूममध्ये शिरत त्याने आजोबांना विचारलं. अरे गुड मॉर्निंग मीत, सकाळी सकाळी तुला इथे पाहून छान वाटलं. हातातील न्यूजपेपर खाली ठेवत आजोबा म्हणाले. माया इथे ॲडमिट असल्याचं मीतने जरी त्यांना सांगितलं नसलं तरी रोजीकडून त्यांना ते कळलं होतं. पण तरी मीतला त्यांना दाखवून द्यायचं नव्हतं की त्यांना हे माहिती आहे. पण इतक्या सकाळी इथे कसं काय? आपल्या कंपनीला आग वगैरे तर लागली नाही ना? आजोबांनी मुद्दाम मीतची चेष्टा करत विचारलं. मायाला काल थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून तिला इथे ॲडमिट केलं आहे. मी तिच्यासोबतच होतो तेव्हापासून, मीत म्हणाला. कालपासून तू इथेच होतास आणि तुला आत्ता माझी आठवण आली? वा, तुझ्या आजोबांना विसरलास म्हणजे तू लग्न झाल्यापासून, आजोबा मजाक करत म्हणाले. मीतला अशा अवघड परिस्थितीमध्ये टाकायचं आणि तो कशा प्रकारे प्रतिक्रिया देतोय ते बघायचं हे आजोबांनी ठरवलंच होतं. नाही, तसं नाही दादू, मी कालच तुमच्याकडे येणार होतो, पण तुम्हाला माया ॲडमिट असलेलं कळलं तर तुम्ही लगेच घाबरून जाल म्हणून मी काही सांगितलं नाही. ती आता ठीक आहे, मीत घाईघाईने स्वतःचा बचाव करत म्हणाला. आजोबा आणखी काही गैरसमज करून घेतील असं त्याला वाटलं. मला माहिती होतं मीत, रोजीने मला सांगितलं होतं. मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो, आजोबा हसत म्हणाले. काय दादू तुम्ही? आजोबांना सगळं माहिती असून देखील त्यांनी त्याची अशी गंमत केलेलं पाहून मीच स्वतःशीच हसला. मला मायाला भेटायचं आहे, मला तिच्याकडे घेऊन जाशील का? आजोबांनी मीतला विचारलं. मायाने कालच आजोबांना उद्या सकाळी भेटायला येते म्हणून सांगितलं होतं, पण आत्तापर्यंत ती का आली नाही हे त्यांना लक्षात आलं. मीत जर तिच्यासोबत असेल तर तो तिला कुठेही जाऊ देणार नाही याची त्यांना खात्री होती. म्हणून आपण स्वतःच तिला भेटायला जायचं असं त्यांनी ठरवलं. आधी मला डॉक्टरांना विचारू देत की तुम्हाला इथून त्या रूममध्ये घेऊन जाणं योग्य आहे का, मीत म्हणाला. डॉक्टर काही पण म्हणू देत, मी फिट आहे. चल, त्या व्हीलचेअरवर मला बसायला मदत कर. बेडच्या शेजारी ठेवलेल्या व्हीलचेअरकडे हात दाखवत आजोबा म्हणाले आणि मायाकडे जाण्यासाठी निघाले. आजोबा त्याचं काही ऐकणार नाहीत हे त्याला माहिती होतं. त्याने व्हीलचेअर घेतली, आजोबांना धरून त्यावर बसवलं आणि ते दोघे मायाच्या खोलीकडे निघाले. दादू,
1 मिनिट थांबा, मी डॉक्टरांना सुद्धा बोलवून घेतो, आपण सोबतच जाऊयात, मीत म्हणाला आणि त्याने रूमच्या बाहेर असलेल्या नर्सला तसा निरोप दिला. इकडे माया बेडवर बसून मीतला आत्ता जे बोलले ते बरोबरच बोलले याची स्वतःला समजूत घालत होती. मीतने जरी तिची काळजी घेतली होती तरी इतकी काही गरज नाहीये असं तिला वाटत होतं. आजपर्यंत अशा सगळ्या गोष्टी तिने स्वतः हँडल केल्या होत्या. त्यामुळे इतकं काळजी करणारं कुणी आहे ही भावना जरी सुखावह असली तरी याची तिला सवय करून घ्यायची नव्हती. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.